नमस्कार, मी अनिता सूर्यकांत दारवटकर. मी वनाज परिवार विद्या मंदिर या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. शाळा म्हटली की विद्यार्थ्यांना घडवण्याचे, त्यांना समाजाविषयी जागरूक करण्याचे कार्य करावे लागते. या दृष्टिकोनातून मुलांना स्वच्छतेची जाणीव व्हावी, आपल्याला आपल्या परिसराची जाणीव व्हावी, यासाठी आम्ही दरवर्षी मुलांना नदी पात्रामध्ये घेऊन जातो. नदीच्या पात्रामध्ये स्वच्छता करण्यासाठी मुलांना तिथे दरवर्षी नेले जाते आणि मुले ते छान स्वच्छता करतात. त्याचप्रमाणे महत्वाचा उपक्रम म्हणजे प्लॅस्टिक, नो प्लॅस्टिक. मिशन सिटी चक्रने राबवलेल्या उपक्रमामध्ये महत्वाचा उपक्रम म्हणजे नो प्लॅस्टिक. या दृष्टीने आम्ही आमच्या शाळेमध्ये 26 जानेवारी 2024 रोजी प्रतिज्ञा घेतली की शाळेत प्लॅस्टिकचा डबा बाटली न वापरता स्टीलचा डबा व बाटली मुलांनी वापरणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्या दिवसापासून स्टीलचाच डबा आणि स्टीलची बॉटल आणत आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे की शाळेमध्ये कचरामुक्त शाळा करणं तर हे आवश्यक आहे आणि झाडाचा पाला तर शाळेमध्ये खूप पडतो, तर हा पाला पाचोळा कचऱ्यामध्ये टाकण्यापेक्षा आम्ही ते आमच्या झाडाच्या रोपांपाशी टाकतो व त्यामुळे त्याचे छान असे खत तयार होते. त्यानंतर म्हणजे की हल्ली मुलांना फुलपाखरे बघायला मिळत नाहीत, ती पाहायला मिळावी दृष्टीने आम्ही आमच्या शाळेच्या परिसरातील एका कोपऱ्यामध्ये बटरफ्लाय गार्डन तयार केलेले आहे आणि त्यामुळे मुलं फुलपाखरं बघून आमची खुश होत आहेत. पुढचं म्हणजे की समाजामध्ये अनेक प्रकारची प्रदूषणं होत असतात, याला आळा बसावा म्हणून यावर्षी आमच्या शाळेतील शिक्षिका सरोज सणस यांनी नो क्रॅकर्स, फटाके मुक्त दिवाळी हा उपक्रम केला. हा उपक्रम गेली 2 वर्षे आम्ही करत आहोत. या उपक्रमामुळे बरीच मुले आता फटाके वाजवण्यापासून मुक्त झालेली आहेत. त्यानंतर आम्ही जी होळी साजरी करतो तर ती होळी आम्ही कशी साजरी करतो, तर झाडांची जे पडतात, वाळलेल्या फांद्या पडतात, त्या आम्ही मुलांकडनं गोळा करून घेतो आणि मग त्याच्यामध्ये धूप, कापूर, कडुलिंबाचा पाला असं टाकून अगदी प्रदूषण मुक्त आरोग्यदायी होळी आम्ही साजरी करतो. त्यानंतर पंचमी साजरी करण्यासाठी अनेक लोक केमिकल असे रंग वापरतात, परंतु आम्ही मुलांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी वस्तू, हळद, बीट, पालक यापासून रंग कसे तयार करायचे याचं ट्रेनिंग आम्ही मुलांना दिलं आणि मग तेच रंग मुलं तयार करून छानपैकी आम्ही रंगपंचमी धुलीवंदन साजरं केलेलं आहे. उपक्रम मुलांसाठी घेत असतो की जेणेकरून मुलं अगदी सजग होतील. आपल्याला ह्या जर का उपक्रमांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या शाळेचं वनाज परिवार विद्या मंदिर प्राथमिक विभाग हे YouTube चॅनल आहे, तसंच Instagramवरही आमचं चॅनल आहे. आपण नक्की आमच्या चॅनलमध्ये हे व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.